सध्या आपण आहोत नवी मुंबईमधील तळोजा MIDCमध्ये. आपण माझ्या पाठी पाहता एक नदी आहे आणि नदी पात्रामध्ये बॉम्बे जे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आहे त्या कंपनीचं वेस्ट केमिकल पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे. आपण पाहू शकता पाण्याची क्वालिटी कशा आहे, पाण्याला अगदी काळा रंग आलेला आहे. या ठिकाणी आपण उभेसुद्धा राहू शकत नाही, अशा प्रकारचा उग्र वास येतो आहे. आणि या ठिकाणी हेच जे पाणी आहे नागरिकांकडून कुठं बोरच्या माध्यमातून वापरलं जातं आहे. अतिसार, उलट्या, जुलाब अशा प्रकारचे खूप सारे व्हायरस किंवा अशा प्रकारचे खूप सारे रोग या ठिकाणी होतात असं निष्पन्न झालेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याची नोंदणीसुद्धा झालेली आहे. आपल्याबरोबर काही स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचे या ठिकाणी पाण्यामध्ये केमिकल सोडलं जातं आणि आपल्या काय मागण्या. साहेब, हे नेहमीचं झालं आहे. हे जे जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे ना, हे नेहमी होतं. वारंवार आम्ही तक्रार करतो, सरकारला करतो, शासनाला करतो, MPCPकडे धाव घेतो. आम्ही सर्व समाजसेवक इथे आहेत. लोकांमध्ये खास याचं प्रकरण सध्या चालू आहे साहेब. 3 दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेल. त्या व्हिडिओमध्ये साफ दिसतं जे नदीमध्ये भयंकर प्रमाणात थोडासा पाऊस सुरू झाला ना साहेब, लगेच कंपनी पाणी सोडते. आता तुम्ही सांगा, 7:30 वाजताचा व्हिडिओ आहे. रात्रभर पाऊस चालत, रात्रीचं कोण या नदीकडे येईल? रात्रभर हे लोक किती प्रदूषण करत असतील तुम्ही सांगा मला साहेब. आणि अशी भयंकर परिस्थिती ना, सर्वत्र आजार पडलेला आहे. गावामध्ये, शेतामध्ये नदीला आम्ही आई समजतो, माता समजतो. त्या नदीची अवस्था फार बिकट आहे. तुम्ही आज बघितली, या नदीमध्ये पशु पक्षी प्राणी सगळे पाणी पितात. त्यांची काय अवस्था होणार? तुम्ही माणसांसोबत त्यांनाही ते हे करताय, त्यांनाही त्रास देत आहे. आता 3 वर्षापूर्वी माननीय राज्याचे उद्योगमंत्री, त्यांची दुसरी टर्म आहे, ते बोलले होते सेम या विषयावरती. मी येऊन सिद्धी करोले गावाची भेट घेईल, गावकऱ्यांशी बोलेन. साहेब अजूनपर्यंत आले नाहीत. आम्ही न्याय कुणाकडे मागणार? शेवटी सरकार न्याय देत नाही, आश्वासन देते, पण शेवटी आम्हाला राज्यपालांकडे जावं लागेल निवेदन घेऊन मागणी करण्यासाठी. आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल, हे जे केमिकल सोडलं जातं आहे ते कोण सोडते आणि त्याचे स्थानिक गावातले लोक पाणी वगैरे पितात, आपण त्यावर काय परिणाम होतो? परिणाम आता प्रदूषित झालेल्या पाण्याचा प्रदूषण आता तुम्हीच बोलून दाखवलं की कुठली आजारपणं वगैरे येतात. याच्यामध्ये पशु पक्षी पाणी पितात. शेती नापीक झाली आमची, शेतीमध्ये काही उगवत नाही. आणि बोरवेल, सगळ्या बोरवेल नापीक झालेल्या आहेत. आणि हा प्लांट जो आहे, हा प्लांट निव्वळ बेकायदेशीररित्या चालवला जातो. महानगरपालिका, सिडको असेल, महानगरपालिका असेल, MIDC असेल. कारण नियमबाह्य प्लांट. आता हा याला ॲक्च्युली 500 मीटरचा बफर पाहिजे, पण बफरची कुठली आठ न करता उलट आमची गावठाणं बफरमध्ये घातलीत. बेकायदेशीर आहे. तुम्ही आमच्या वैयक्तिक ह्या केमिकल सोडलं वैयक्तिक आजार पण आहे ना आम्हाला. सर्दी, तापात, खोकला या गोष्टी तर आम्हाला आहेत. आज मला धाप लागतो बोलता. या वयात हा वय आहे का माझा? आज या वयात मी किती हेल्दी असायला पाहिजे, तर तसं नाही. प्रत्येकाला खोकला, ताप, सर्दी हे पाप आहेतच. सोडलेल्या केमिकलच्या पाण्यामुळे स्थानिक लोकांना त्याच्या आरोग्यावरती खूप सारे परिणाम होतात. काय सांगाल, तुमच्या हातात सुद्धा ही पाण्याची बॉटल आहे, हे कुठून आणलेलं आहे, याचा काय ॲक्च्युली परिणाम होतो ह्या पाण्याचा? आज मी गावात राहणारं मुळशी शेतावर आलेलं आहे. इथं 150 मीटर, फक्त 150 मीटर शेती आहे. आता तिथे घर आहे, आपला दरबार आहे. तर हा पाणी 3 बोर झाले आणि चौपटी पण मारले. प्रत्यक्ष बघावा, बोरला पाणी 50 फुटावर पाहिजे तेवढं आहे. पण पाणी जर खराब व्हायला किती बोर मारून किती मारणार, किती कंप्लीट हे केले आम्ही. आधी पलीकडे गेले. ह्यांना एकच बोलत होतो का, यांना एकच होता का, माझं इच्छा होती का अमर उपोषणाशिवाय हलवू शकणार नाही. हे लाच करू लोक आहेत, लाच खातात आणि मुखात घरात बसतात. जगाला न्याय देत नाही. आज आम्ही महाराज लोकांनी काय करतो सांगा, कोणत्या जीवावर जगाचं? महाराज लोकांची यांना जर परवा असेल तर या 8 दिवसांनी कंपनी बंद करते, ही आमची इच्छा आहे. तर स्थानिक नागरिकांचा रोष आपण पाहतोय. जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर 8 दिवसामध्ये कंपनी बंद करा, अशा प्रकारची मागणी स्थानिकांनी केलेली आहे. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.